एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. किती शोधलं मी तुला. तू बस ना. हो मला बोलायचंय तुझ्याशी. हा ऍक्च्युली मला तुला सॉरी म्हणायचंय. का? मी सकाळी खूप चिडले ना तुझ्यावर. तू रागावली असशील ना. हे म्हणजे मी काय असे खूप रागावले वगैरे नव्हते, पण ना माझा मग सगळा दिवसच खराब गेला पुढचा. माझा पण दिवस खूप खूप वाईट गेला. सॉरी, मी तुझ्यावर चिडायला नको होतं. तुला खरं सांगू का, मी माझ्यावरच चिडले होते खूप. हो ना. हो मला वाटलंच. प्रभात तर मला म्हणाला पण की बहिणीला एखादा SMS पाठव म्हणजे ती खुश होईल. मग मला असं वाटलं की मी जर का असं केलं तर तू माझ्यावर आणखीन चिडशील. मी करायला पण घेतला, पण नंतर मी काहीच केलं नाही पुढे. नाही ग, मी नसते चिडले तुझ्यावर. तुला खरं सांगू, मला वाटलं होतं की तुला फोन करून सॉरी म्हणावं, पण मग नंतर विचार केला की नाही, नको, त्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलूया. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे तू काय असं सॉरी बिरी म्हणू नकोस प्लीज वैनुडी. सॉरी राधा बहिणी. राधा बहिणी. असं वहिनी बिनीपेक्षा वैनुडी खूप छान वाटतं ना. वहिनी कसं कॉमन वाटतं ना खूप. वैनुडी कसं असं स्पेशल वाटतं की नाही. म्हणजे तू म्हणतेस ना वैनुडी, तेव्हा असं एकदम स्पेशल वाटतं, फक्त तुझं आणि माझं. हा, आपल्या सिक्रेट सारखं. खरंच खरंच. वैनुडी या मला ना संसार नेहमी क्रिकेट सारखा वाटतो. म्हणजे संसारात 4-6 झाल्या नाहीत किंवा अशा टपाटप विकेट्स पडल्या नाहीत ना तर बोर होतं. म्हणजे एक एक रन काढून खूप स्कोर होईल पण बघायला मजा येत नाही ना. अरे मी काय बोलतोय, तुझं काय चाललंय? कधीतरी सिरियस हो आयुष्यात. अरे खूप गंभीर प्रश्न आहे हा. अरे मी काय चुकीचं बोललो का? आता मला सांग, तुझ्यात आणि वल्लीच्यात भांडण झालं नाही, वल्ली तुला काही बोलली नाही, तिचा आवाज तू ऐकला नाही, तर कसं वाटेल तुला? मॅच फिक्स आहे असं वाटेल मला. हा है ना. हा म्हणजे संसार आणि क्रिकेट रटाळ झालं ना तर बघायला मजा येत नाही. नाही नाही, हे थांबायलाच हवं. घना आणि राधा यांच्यात भांडण व्हायलाच हवं. त्याशिवाय ना त्याला संसारातली खरी मज्जा काय ना ते कळणारच नाही. कसं होतं की राधा आहे ना, राधा ती काय करते, एक बॉल टाकते आणि म्हणते राजा 1 रन काढ, आणि आपला घना टुकुक करतो आणि म्हणतो राणी 1 रन काढतो. हे असं असतं, हे असं असतं. नाही नाही दिग्या, ह्या मॅच या संसारात ना रंगत यायलाच हवी. दिग्या कर कर काहीतरी कर. कर म्हणजे भांडण लाव. मी हो मी भांडण लावतो. घडो 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 भांडण. मी तुझ्या पापात सहभागी नाही रे बाबा. दिग्या, तू माझा वाल्या कोळी करणार आहेस?
अरे वल्लीचं कुहूचं ज्ञानाचं काय होईल? ठीक आहे, हे भांडण घडवणं हे पाप नसून पुण्याचं काम आहे आणि हे तू केलंच पाहिजेस. धर ते धनुष्य, नसा ताणून नेम लाव. कुठे तोपर्यंत मी जरा विचार करतो. काय करायचं? मग घनश्याम, आज खूप दिवसांनी ऑफिसमध्ये खुश का? खुश त्यात काय खुश व्हायचं? का नाही व्हायचं? हे बघ, आपण आपल्याला हवं तेव्हा आनंदी होऊ शकतो घनश्याम. काय म्हणाले पप्पा? आनंद लुटायची ऑफर दिली की नाही? तुला कसं कळलं? न कळलं काय झालं? माझे तीर्थरूप आहे ते, काय म्हणणार ते कळतं मला. मग काय प्लॅन? कधी जाणार आनंद लुटायला? घनश्याम, मी पण ठरवलंय आनंद लुटायचा भरपूर, सतत, नेहमी, 24 तास. काय? ए राधा, हे बघ, मला मान्य आहे की तू फ्रस्ट्रेट वगैरे झालेस आणि तुझी चिडचिड झाली, पण आनंद लुटायचे आणखीन अनेक चांगले मार्ग आहेत. हा, तू असं तुला वाटतंय तसा आनंद नाही, पप्पा लुटतात तसा आनंद नाही. आनंद म्हणजे असं एक सगळं असं आयुष्यात आनंदी राहायचं. तसले आनंद लुटायची गरज नाहीये घनश्याम मला. हा मग ठीक आहे. नाही म्हणजे तसं राधा, पण तू आज जाम खुश आहेस. हो, म्हणजे एकदम हॅपी हॅपी. खूप. सकाळी एवढी चिडचिड गेलीस तू आणि हा, सकाळी झाली थोडी चिडचिड, थोडी जास्त झाली. थोडी जास्त? खूप जास्त झाली, खूप जास्त झाली. पण घनश्याम, आता मला कळलेलं आहे की उद्या आपलं आयुष्य कसं असेल, उद्या आपल्या आयुष्यात कोण माणसं येतील, हे मोठे गौण आहेत. कारण आज जे आहे ना ते महत्वाचं आहे. म्हणजे बघा, आज जी माणसं आपल्या आयुष्यात आहेत ती उद्या नसतील, म्हणून आज त्यांच्याशी वाईट वागायचं हे चुकीचं आहे. कारण आपलं जे आयुष्य आहे ना ते आपण असं फुलफ्लेज जगलं पाहिजे. कारण घनश्याम, आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तू ज्ञानासारखं का बोलतेस राधा? काय रे, आपला ज्ञाना पण खूप गोड आहे. काय? राधा, तुझ्यात नक्की काहीतरी तांत्रिक बिघाड आहे. ज्ञाना गोड आहे? नाही नाही, तू खूप खुश आहेस. तुला ज्ञाना आणि गोड म्हणजे हे घनश्याम, मी ना खरंच मी ना अशी इतकी खुश आहे. म्हणजे मला ना असं घनश्याम कुणातरी अशी घट्ट मिठी मारावी असं वाटतंय, किंवा असं ना जाऊन कोणाचे तरी असे गळ असे ओढावेसे वाटतात, किंवा असं कोणाला तरी असं. माझं नको का? काय राधा, तू खरंच प्रचंड खुश आहेस. तू मला विचारतेस गाळ का ओढू नको? हेच ती वेळ. ऐक, मला तुला काहीतरी सांगायचंय. इनफॅक्ट मला तुझ्याकडनं काहीतरी हवंय. काय हवंय? माझ्या ऑफिस मधले मित्र आहेत ना, ओके, आम्ही सगळे एकत्र डबा खातो आणि म्हणजे माझा डबा ते खातात. ते असं म्हणत होते की त्यांना एकदा तुझ्या हातचं जेवायचं. माझ्या हातचं? कधी? उद्या. अरे तू काही समजतोस का मला? घनश्याम, माझ्याकडे काही जादूची छडी आहे का की एका रात्रीत सगळा स्वयंपाक मला जमणार आहे? तू असं कसं प्रॉमिस दिलंस ऑफिस मध्ये? अगं आता तू खुश होतीस ना, आता म्हणत होतीस की कोणाचं तरी गाल ओढावंसं वाटतात, कोणाला तरी. आता एकदम चिडू नकोस. मला आत्ता सुद्धा करावं असं वाटतंय, पण रागानी. काय
वैताग आहे अरे. इट्स नॉट दॅट डिफिकल्ट, इट्स सिम्पल. सिंपल. हा, मी स्वयंपाक करणं सिंपल. अगं हो, कारण तुझे व्हेजचे वांदे आहेत ना, पण आमच्या ऑफिसमध्ये नॉनव्हेज चालतं आणि तुला बुर्जी उत्तम बनवता येते. हो मला बुर्जी येते. हा, मी ऐकलंय दिग्या काका वल्लभ काकाकडनं की असे ते बोट चढत होते, त्यांना उरली नाही बुर्जी. आणि कसं आहे, तू माझ्या आजीकडनं परमिशन काढलीस ना घरी नॉनव्हेज बनवायची, प्रॉब्लेम सॉल्व्ह. प्रॉब्लेम सॉल्व्ह. या ग्रेट. मी पुन्हा एकदा हॅपी झालेली आहे घनश्याम. ग्रेट, तू हुशार आहेस. आयुष्यावर लक्षात ठेव की तुझं लग्न एका अत्यंत हुशार माणसाशी झालेलं आहे. येस. पण हे प्रॉब्लेम आहे. आता काय आहे प्रॉब्लेम आता? अगं तू बुर्जी देऊन उद्या डब्यात, हा, म्हणजे मला उद्या तुझ्या हातची बुर्जी खाता येणार नाही. का? अगं तितकी बेस्ट होणार की बाकी सगळे डबा सफाचट करणार ना. हॅपी काय कसं? मी पण हॅपी. कसं एक हॅपी. हॅपी. कशावरूनही होतं रे, नवरा बायकोच्या भांडणाला निमित्त लागतं का? अरे पण ते आपल्यासारख्या सामान्य जोडप्यांचं रे, घन आणि राधाचं वेगळं आहे ना. साधं पेपर जास्त वेळ वाचत बसलं ना तरी सुद्धा होतं. अरे साधी हाकेला ओ नाही दिलं ना तरी होतं. लग्नाचा वाढदिवस विसरला की होतच होतं. मग आता आपण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसापर्यंत थांबायचंय का? साडीचं कौतुक केलं नाही, दिसण्याचं कौतुक केलं नाही ना तरी सुद्धा होतं. अरे साधे 2-4 रुपये हिशोबात इकडे तिकडे झालं ना तरी होतं. 2-4 हजार म्हणायचंय का तुला? घन आणि राधाबद्दल बोलतोय ना आपण, मग माझ्यावर कशाला घसरतो तू? कशावरून चिडतात बायका? आपल्याला काहीच कसं सुचत, नवीन काही सुचलं ना आपल्याला तरी चिडतात बायका. असं कसं सतत नवीन खूळ येतं तुमच्या डोक्यात म्हणून. आणि काही सुचलं नाही ना तर म्हणतात अहो काहीच कसं सुचत नाही तुम्हाला म्हणून बोलतात. म्हणजे ना मला एक कळत नाही की राधाला कशाचा राग येत असेल, म्हणजे घना काय वागला किती चिडेल. असं ना राधाचा आवाज ना असा तार सप्तकात लागला पाहिजे, असा तार सप्तकात लागला ना की मग अशी घनाची मान अशी खाली जाईल. काय मजा येईल हे दृश्य बघायला. दिग्या हे घडायला पाहिजे घनाच्या बाबतीत. तोपर्यंत ना आपल्यासारख्या पुरुषांची खरी व्यथा त्याला कळणार नाही रे. दादा आपल्या दोघांनाही टक्कल पडलंय, आपण किती दिवस डोकं खाजवत बसणार आहोत. अशी ना एक चूक व्हायला हवी का? एक चूक आणि मग आयुष्यभराची विश्रांती. अंडा भुर्जी. नाही तू अंडा भुर्जी नको करूस. का? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अरे वा, मग आज काय फरमाईश आहे घनाची? अंडा भुर्जी. लिसन राधा, तू सगळ्यांना पुरेल एवढी करणार आहे. अंडा भुर्जी. नाही तू अंडा भुर्जी नको करूस. का? माही नाही माईंकडून तू परवानगी घेतली आहेस घरात नॉनव्हेज करायची, मला माहिती आहे, पण तरी नको करूस. का काकू? अगं आज शनिवार आहे ना, शनिवारी ना माईंचा उपास असतो, तर आज अगदी उपासाच्या दिवशी नॉनव्हेज नको ग. तू भुर्जी केलीस ना की घरभर अंड्याचा वास होणार, मग तो भांड्याला लागणार. माई काही बोलणार नाहीत पण त्यांना आवडणारही नाही ग, म्हणजे जेवणार नाहीत त्या उपासाचंही म्हणून. हा तू एक काम कर ना, तू वेगळं काहीतरी कर. काय? पराठे. नाही नाही
नाही, कारण मी इतकंच करून पाठव असं घनश्यामनी सांगितलंय मला काकू ना. घनश्यामच्या मित्रांचीच फरमाईश आहे की माझ्या हातची भुर्जी खायची आहे सगळ्यांना. घनश्यामला वाईट वाटेल ना काकू. नाही, खरं तर घनश्याम ओरडेलच मला. तो म्हणेल की मी एक फरमाईश केली तुझ्याकडे आणि तू तेवढी पूर्ण करू शकली नाहीस माझी, तर मला लिसन 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 राधा, हे बघ, नवऱ्याला एवढं घाबरायचं नसतं. त्याला म्हणावं ठीक आहे ना बाबा, देते भुर्जी, बुधवारी करून देते, त्यात काय एवढं. आणि त्यातून जर तो रागावला ना तुझ्यावर, तर सरळ त्याला माझं नाव सांग, म्हणावं सुप्रिया काकूने सांगितलं करू नको म्हणून. असं घाबरू नको राहूस तू घनाला. तू आज भुर्जीचा बेत राहू दे, किंवा तू भुर्जी कर, पण पनीरची कर. नाही आवडणार घनश्यामला असं बदललेलं. त्याच्या आवडीचा पदार्थ सांगू का? मटार पॅटीस. त्याला मटार पॅटीस खूप आवडतात आणि खरं तर त्याच्या ऑफिस मधल्या त्याच्या मित्रांना पण खूप आवडतात. फ्रीज मध्ये खूप मटार आहेत, मी पटापट तयारी करून देते. ठीक आहे, 2 मिनिटं. नाही नको काकू, तू घेशील तयारी करून? हो ठीक आहे, मग मटार पॅटीस कर. पण लिसन, पुढच्या बुधवारी भुर्जी नक्की. शिकायचं. द्या तो डबा, मी पटकन घनामोलीला देऊन येतो तो डबा. हा डबा रस्त्यात पडला आणि घनश्यामला मिळालाच नाही तर किती बरं होईल ना. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घनश्याम, त्या दिवशी इतकं काय महत्वाचं काम होतं की तुम्हाला एकट्याला टाकून निघून गेलास? अरे हो हो, ते जरा एक पर्सनल होतं रे काहीतरी. पर्सनल काम? हा, म्हणजे असतं ना प्रत्येकाचं एक असं, अशी काही कामं असतात ना जी सांगण्यासारखी नसतात ना. न सांगण्यासारखी काम? ते जाऊ दे रे. तू रागावलास ना, मला माहितीये तू रागावलास त्या दिवशी आपली पार्टी राहिली म्हणून. तू नाही नाही नाही, हे बघ, आपली पार्टी होणार, आपण आनंद लुटायचा, म्हणजे तू आनंद लुटायचा, मी तुला साथ देणार, पण पार्टी होणार कन्फर्म, प्रॉमिस. आता गेला राग, गेला 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 गेला. मी काय रागवेन तुझ्यावर? मला स्वतःचाच राग आलाय. बीच तूफान में हमने उनका साथ छोड़ दिया, हाथ छोड़ दिया. कशातला डायलॉग आहे? मी जो सिनेमा लिहितोय ना आता त्यातला. काय मानव, तू सिनेमा लिहितोस? क्या काँग्रेस यार, क्या बात, लई भारी राव. काय काय मला 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 गोष्ट सांग ना, काय काय? ट्रॅजेडी आहे. एका निरागस मुलीची गोष्ट आहे, जिच्या आयुष्यात प्रेम आलं तेच खोट्या खोट्या वचनांचं. खरं प्रेम तिच्या जवळ होतं, ते तिला कधीच कळलं नाही. मस्त यार, सॉलिड आहे मानव, मस्तच आहे. क्या बात आहे यार, टचिंग, मस्त. मला एक रोल देशील तुझ्या फिल्म मध्ये मानव? तुला आहे त्या सिनेमात रोल है ना? मला आहे, मला रोल आहे सिनेमात. क्या मानव, तू यार खरा मित्र आहेस यार. तू ओळखलंस माझ्यातल्या अभिनेत्याला? मी केव्हाच ओळखलंय तुझ्यातल्या ऍक्टरला. नाही. चल निघतो. बस ना, जेवून जा. अरे राधा डबा पाठवते घरनं स्वतः करून. राधा आणि डब्बा? राधाला तर स्वयंपाक येत नाही ना. पण मी सांगितलं ना तिला, लग्नाच्या पहिल्या रात्री मी ठणकावून सांगितलं तिला, म्हटलं डबा येत नाही वगैरे चालणार नाही, जेवण जमलं पाहिजे, ही नाटकं इकडे नाही करायची, यायला पाहिजे. घाबरली.
आता स्वतःच्या हाताने डबा करून पाठवते. बस जेवून जा. आय एम सॉरी घनश्याम, आज शनिवार असल्यामुळे गुरुजी घरात करता आली नाही आणि आता मला जमते हे दाखवायचा मला कंटाळा आलाय. सो एक्स्ट्रीमली सॉरी. राधामाऊली, ओ राधामाऊली, हा झाला का डबा? द्या. अरे वा, स्वयंपाक झाला सगळं आवरून ठेवलं की तुम्ही. चला द्या तो डबा, मी पटकन घनामाऊलीला देऊन येतो तो डबा. हा डबा रस्त्यात पडला आणि घनश्यामला मिळालाच नाही तर किती बरं होईल ना. हा हा, काही म्हणालात का आता? मी काय म्हणाले? नाही, मीच काहीतरी म्हणालो ना. हो का? नेमकं कोण म्हणाल? सॉरी हा, माझा जरा गोंधळ झाला. द्या ही 2 सफरचंद. अजून म्हणजे एवढा डबा दिलाय ना, अजून सफरचंद कशाला असं म्हणत होते. हा नाही हो, तुमच्या हातचं जेवण आवडतच घनामाऊलीला, पण मग ते जेवण पचण्यासाठी उत्तम फलाहार नको का? मुखशुद्धीसाठी म्हणून द्या द्या. हा, आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.